गानुसार जपानकडे जाऊया, कारण मध्ये आपल्याला हो 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 वेगळ्या हो. राहुल ठिकाणी बापट आहेत तिथे. राहुल बापट आहेत. जपानकडे जाऊया. उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं जपानला, आणि तंत्रज्ञान, शिस्त आणि वेळा पाळणारे, अगदी मोठ्या वयात सुद्धा कष्ट करणारे, म्हणजे कष्ट करणारीच लोक, असं एक त्या जपानचं चित्र आहे. आणि त्या देशात आपली मराठी माणसं गेली आहेत आणि नुसतं नोकरी न करता उद्योगधंद्यात ते शिरले. त्याची दोन मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे राहुल बापट आणि आनंदसागर शिराळकर. तर ते दोघंही मला वाटतं आता ऑनलाईन आपल्याला जोडले गेलेले आहेत. तर राहुल बापट यांच्याकडे आता आपण जाऊया. राहुल बापट यांना सिरियल एंटरप्रेनर असं म्हणता येईल. आता सिरियल या शब्दाचा इथे भारतात वेगळा जरा अर्थ काढला जातो, पण ते सिरियल एंटरप्रेनर आहेत आणि जीएमजी जपानला ते स्वतः लीड करतायत. त्यानंतर बरंच काम आपल्या ग्लोबल मराठीसाठी सुद्धा, आपल्या गरजे मराठीसाठी जपानमध्ये करतायत. तर राहुल बापट यांचं मी आधी सुरुवातीला वेलकम करते. राहुल बापट आणि आनंद सागरजी, आपल्या दोघांचंही स्वागत. राहुलजी दिसत नाहीयेत. दिसतात आहेत. राहुलजी, ओव्हर टू यू. ऐकू येतंय? हा, दिसतंय दिसतंय. तर आता आपण राहुल बापट यांच्याकडे स्ट्रेट जाऊया. त्यांचं जपान बद्दलचं आणि गरजे मराठीमध्ये ते काय करणार आहेत ते ऐकाय. ओके, राहुल प्लीज टेक ओव्हर. हो, येस. ऐकू येतंय? आणि Yes, माझा yes. स्क्रीन दिसतोय का? दिसतोय. बर. सो सर्वप्रथम आदरणीय श्री आणि सौ गानू सर आणि मॅडम, गरजे मराठी परिवारातील सर्व ज्येष्ठ आणि मान्यवर, तसेच जगभरातील माझ्या सगळ्या मराठी जे आज उपस्थित आहेत, सगळ्या बांधवांना नमस्कार. सर्वप्रथम गरजे मराठी सर्वप्रथम गरजे मराठीच्या संपूर्ण परिवाराचे या 10 वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल मनपूर्वक अभिनंदन. या निमित्ताने श्री आणि सौ गानू यांचे विशेष अभिनंदन आणि मनपूर्वक कौतुक. त्यांनी आपल्याला केवळ एक व्यासपीठ दिलं नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि ऊर्जा निर्माण केली आहे असं मला वाटतं. त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की मराठी म्हणून आपले अस्तित्व हे केवळ स्वतःच्या यशापुरते मर्यादित नसून समाजाला परत देण्याची आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि खास करून मला जेव्हा 3च महिन्यापूर्वी गानू सरांचा आणि मॅडमचा स्वतः एकत्र राहायचा आणि एकत्र त्यांच्याबरोबर असायचा, ते नेमके 3 महिन्यापूर्वी जपानला आले होते, त्यामुळे एक खूप सुंदरसा अनुभव प्राप्त झाला. आणि त्या अनुभवात मला खरंच ही एक नवीन ऊर्जा निर्माण झाली की, आणि पहिल्यांदा कळलं की सगळ्या गोष्टी मी माझ्यासाठी, माझं ध्येय ह्यासाठीच नसून तर आपल्या पूर्ण कम्युनिटीसाठी, आपल्या पूर्ण समाजासाठी, मराठी समाजासाठी आपल्याला खरंच काहीतरी करायला पाहिजे. यासाठी मला एक खूप प्रोत्साहन सुद्धा मिळालं. तर जपानकडे वळतो मी. जपानबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की भाषा हे इथली सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि किंवा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत येथे मराठी समाज संख्येने लहान असतो. पण एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छितो की आमची टीम जरी नवी आणि छोटी असली तरी आमचा उत्साह आणि आमची ऊर्जा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आणि जिद्द ही मात्र दांडगी आहे. तर जपानमधलं सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे 2 मोठे स्तंभ आहेत असं मला वाटतं की पहिला म्हणजे तोक्यो मराठी मंडळ. तर मराठी मंडळ जे आहे ते 1998 साली, 30 वर्षापूर्वी, तब्बल 30 वर्षापूर्वी सुरू झालं आणि तेव्हापासून हे कार्यरत आहे. या प्रवासाचा मी स्वतः साक्षीदार आहे. समितीचा सदस्य म्हणून सुद्धा सुरुवातीच्या दिवसांपासून या संस्थेबरोबर कार्यक्रमांपासून जो प्रवास सुरू झाला तो आजही आम्ही गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, बाल कार्यक्रम, महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुद्धा ह्याच्यात समावेश आहे आणि ते आम्ही नियमितप्रमाणे करत असतो. तर नुकतेच याचे जे अध्यक्ष आहेत ते निरंजन गाडगे, आज नेमकं त्यांना काही वेगळ्या कारणामुळे येता आलं नाही, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण निरंजन गाडगे यांनी जेव्हापासून तोक्यो मराठी मंडळाचं सूत्र आपल्या हातात घेतलं तेव्हापासून मराठी बांधवांना सगळ्यांना एकत्र आणणे याच्या मागची त्यांची धडपड आहे ती मी स्वतः बघितली आहे. आणि जरी आमच्या इथला आकडा कमी असला, तुम्ही बघितलं स्लाइडवर पण आहे 750 रजिस्टर्ड मेंबर्स आहेत, पण
सगळ्यांना एकत्र आणून नवे नवे उपक्रम मुलांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो. सो आम्ही माझे ग्रंथालय नावाचा एक नवीन कार्यक्रम सुद्धा सुरू केला आहे, ज्याच्यातून आपल्या मराठी लहान मुलांना मराठी भाषेची सवय राहावी, त्यांना सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा छोट्याचे का होईना लेख लिहिता यावेत, याचा सगळ्याचा आम्ही प्रयत्न रेग्युलर करत असतो. याचबरोबर ही तोके मराठी मंडळाची म्हणजे काय म्हणता येईल, पडद्यामागील शिल्पकार, कमिटी मेंबर्स. तर याबरोबर अजून एका संस्था आम्ही चालवतो. तर ही संस्था आम्ही एक रजिस्टर्ड एनपीओ म्हणून रजिस्टर केली आहे, जिचं नाव आहे मेरिट. तर तोके मराठी मंडळाबरोबरच यातनं एक विचार निर्माण झाला, जेव्हा आम्ही सगळे काही लोक एकत्र आलो, तर आम्ही काही टाळकी एकत्र आलो, त्यावेळेला हा विचार आला की अरे, श्रीमंत नेहमी दगडूशेठच का असावा? मराठी माणसाच्या घरात लक्ष्मी हा फक्त फटाका म्हणूनच का येते? आणि मनाचे श्लोक नाही तर आता मुलांना मनीचे श्लोक सुद्धा शिकवायला काय हरकत नाही. तर या विचारांमध्ये मराठी लोक एंटरप्रेन्योर्सना आपण एकत्र आणावे, मराठी उद्योजक आपण बनवावे, यासाठी मेरिट ही संस्था, या संस्थेची स्थापना केली. मेरिटचा फुल फॉर्म मराठी एंटरप्रेन्योर्स रायझिंग इन टोकियो. तर याच विचारामध्ये मेरिट या संस्थेची स्थापना झाली. मेरिटचे ध्येय केवळ उद्योजक घडवणे नाही, तर मराठी समाजातील उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नव्या पिढीला एकमेकांशी जोडणे, त्यांना मार्गदर्शन देणे, त्यांना त्यांच्या मागे परस्पर सहकार्याची भावना निर्माण करणे, हा प्रथम आहे. उद्योजकता, कौशल्य विकास, शिक्षण, मग युवकांना दिशा आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मेरिट मराठी समाजाच्या सामाजिकच नव्हे तर व्यावसायिकही प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. आज टोकियो मराठी मंडळ आणि मेरिट या दोघांनीही, या दोन्ही संस्थांनी हातात हात घालून मराठी समाजासाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक उन्नतीसाठी कार्य करत आहोत. एक संस्था आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक करत आहे, तर दुसरी समाजाच्या प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण करते. दोघांचे ध्येय मात्र एकच आहे, एक सशक्त, एकसंघ आणि प्रगत मराठी समाज. तर जपानमधील आमची ही बेसिक टीम आहे. आता यापुढे आम्ही म्हणजे यामध्ये बरेच एंटरप्रेन्योर्स एकत्र आलेत. बऱ्याच म्हणजे आता आमची मराठी मेरिटची जी टीम आहे ती जवळजवळ 28 एंटरप्रेन्योर्सची आहे. मग यामध्ये काही लँग्वेज ट्रान्सलेशन टूल कंपनीचे ओनर्स आहेत, काही वधूवर सूचक मंडळ आहे, महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट ओनर्स आहेत, इंडो जपान बिझनेस फॅसिलिटेटर्स आहेत, मी स्वतः रिअल एस्टेट डेव्हलपर आहे, त्यानंतर लहान मुलांची शाळा चालवणारे पण आहेत. तर असे सगळेजण आम्ही एकत्र येऊन आमचा ध्येय मूळ हा आहे की आम्ही कुठेतरी मोठं काहीतरी विजन यापेक्षाही अगदी ग्राउंड लेवलवर काम करायचा प्रयत्न करतो. तर यामध्ये आम्ही काय करतो, तर आम्ही सगळे एकत्र येऊन अगदी जसं BNI किंवा सॅटर्डे क्लब जसं भारतामध्ये आहे, तर या ज्या संस्था करतात तशाच प्रकारे आम्ही सगळे एकत्र येऊन पहिले मी समोरच्या व्यक्तीसाठी, माझ्या दुसऱ्या को मेंबरसाठी काय मदत करू शकतो, त्याच्या धंद्यासाठी, त्याच्या बिझनेसमध्ये आम्ही त्याला काय मदत करू शकतो, हा आमचा मेन मोटिव्ह असतो. तर या आमच्या दोन संस्था, टोकियो मराठी मंडळ आणि मेरिट, या दोन्ही एकत्र येऊन आता मला असं वाटतं की गरजे मराठीकडनं आम्हाला तीच जी आज सगळ्यांकडनं मी जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेगवेगळ्या देशातल्या लोकांकडनं सुद्धा ऐकलं, तर इतके उपक्रम आता आपले जागतिक पातळीवर चालू आहेत. तर गरजे मराठीकडनं ची जी मॅच्युरिटी लेवल आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांच्याकडनं शिकून मला असं वाटतं की टोकियो मराठी मंडळ आणि मेरिट साठी गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन हे एक आधारस्तंभ, खरं तर लाईट हाऊस म्हणायला हरकत नाही, दीपस्तंभ म्हणून आम्ही गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन कडे बघतो. याच भावनेने एकमेकास सहाय्य करू आणि अवघे हो गुणवंत, याच विचारांनी मी माझा जपानचा पाठ संपवतो. मला आज इथे बोलायची संधी मिळाली याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा मी गरजे मराठीच्या सर्व मेंबर्सना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि 10 वर्षाच्या या
ओकेजनवर सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. आणि जसं आपण जपानीत म्हणतो, आरिगातो गोजायमास. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आभार. यानंतर आनंद सागर शिराळकर आहेत. ते सुद्धा आपल्या गरजे मराठी ग्लोबलचे मेंटॉर आणि ऍडवायझर आहेत आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटी जपान आणि भारत दोन्हीकडेही ते करत असतात. दोन्हीकडे त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. तर त्यांचं आता आपण बोलणं ऐकूया. आनंद सागर सरांचं वैशिष्ट्य असं आहे, आता आपण जे बोलतो ते प्रॅक्टिकली लाईव्ह जगातले ते 50 भाषा ट्रान्सलेट करून देऊ शकतील. सो ही त्यांची खासियत आहे. म्हणजे आता आपण बोलतोय ते स्वाहिलीत जर कोणाला ऐकायचं असेल तेही ते करून देऊ शकतील. काय करू शकतो. ओव्हर टू आनंद सागर. येस, त्यांनी मला वाटतं बरेचसे चित्रपट पण केलेले आहेत हिंदीतले वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये. राईट. नाही, धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आणि माझं नाव आनंद सागर शिराळकर. आज गरजे मराठीच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना अभिनंदन. माझा गरजे मराठीशी असलेला संबंध हा माझा मित्र राहुल बापट ह्याच्यामुळे जुळला. म्हणजे मला आठवतंय की राहुल नी जेव्हा मला सांगितलं की तू एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तू जॉईन कर, तर तेव्हा मला आनंद सरांबरोबर बोलण्याची संधी मिळाली आणि मला त्यातून त्यांचं जे व्हिजन आणि त्यांना ज्या काही गोष्टी करायच्यात ह्याच्याबद्दल खूप म्हणजे खूपच आदर वाटला आणि मला पण काही थोडासा सहभाग करता येईल असा विचार करून मी जुळलो. सो राहुल आणि माझ्या प्रवासाला आत्ताच म्हणजे मागच्याच आठवड्यात 25 वर्ष पूर्ण झाली. जपानमधला जो प्रवास होता, सो आम्ही जपानमध्ये एकत्रच जपानमध्ये आलो आणि आम्ही तिथे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आता उद्योजकता अशा विविध भूमिकातून आम्ही अनेक अनुभव घेत आहोत. अनेक जपानी व्यक्ती, संस्था यांच्याबरोबर आम्ही काम करत असताना जपान आणि भारत यांच्यामध्ये व्यावसायिक आणि सांस्कृतिक पूल उभारण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आता आज मी काही कंपन्यांशी जुळलेलो आहे किंवा व्यवसाय करतोय आणि अनेक स्टार्टअपमध्ये सुद्धा गुंतवणूक केली. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की मगाशी सौरभ आणि राखी त्यांचा जो बीप ऍप जे आहे किंवा अनिरुद्ध जोशी आत्रे इनोव्हेशन, त्याच्यामध्ये आम्हाला अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये इन्व्हेस्ट करायची संधी मिळाली ते गरजे मराठीच्या प्लॅटफॉर्ममुळे. आणि आम्हाला इतर इन्व्हेस्टर्सना पण त्यांना कनेक्ट करायची पण संधी याच्यातून मिळते. सो मला एक गोष्ट जी जाणवली या प्रवासातून ती म्हणजे आपण जगाच्या कुठल्याही भागात राहत असलो तरी आपली भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाशी असलेलं हे नातं आहे की आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतं. त्याच्यामुळे एक जी मला माझी भावना वाटते की जेव्हा तुम्ही गरजे मराठीच्या कोणालाही भेटता तेव्हा मी जगात कुठेही असलो तरी माझे लोक हे माझ्या सोबत आहेत ही एक भावना निर्माण होते. आणि त्याचं एक प्रचिती म्हणजे माझ्या मित्राची फॅमिली आता साऊथ कोरियामध्ये गेली होती आणि तिथे तायक्वॉन्डोची कॉन्टेस्ट होती आणि आपल्या इथनच पुण्यामधनं एक जे आहेत तर ते रिप्रेझेंट करत होते इंडियाला. आणि त्यांना त्यांच्या मुलीला बरं नव्हतं आणि त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि तिथे काही त्यांना सांगता येत नव्हतं. तर मी माधव दापकेला सांगितलं की मला तिथे कोणी ओळखीचे असतील तर सांग. आणि लिटरली 15 मिनिटात त्यांनी मला सुबोध जोशी आणि रोहित वैद्य यांना कनेक्ट केलं, जे मी त्या फॅमिलीला कनेक्ट केलं. सो अशा प्रकारचं राईट लाईक मी जगात कुठेही असलो तरी माझे लोक माझ्यासोबत आहेत ही एक भावना गरजे मराठीने आतापर्यंत निर्माण केलेली आहे. सो म्हणजे आता आम्ही राबवलेले आतापर्यंतचे जे काय उपक्रम आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. गरजे मराठीच्या विचारातून आम्ही प्रेरणा घेऊन काही उपक्रम जे चालू केले त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज. मला आठवतंय 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही एक आनंद गानू आणि माधव दापके यांच्याबरोबर नगर मधल्या एका कॉलेजमधल्यांसाठी 20 जणांची आम्ही इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी निर्माण केली. आणि तेव्हा आम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या की त्यांना जॅपनीज शिकवताना किंवा त्यांच्याबरोबर टेक्नॉलॉजीचं नॉलेज किंवा ते शेअर करताना आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्यानंतर राईट लाईक या उपक्रमातून आम्ही जे काही इन्स्पिरेशन घेतलं त्यातून आम्ही 50 पेक्षा जास्त आतापर्यंत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. आणि इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज फक्त महत्वाच्या नसतात, त्यांचं ते फुल टाइम मध्ये कन्व्हर्ट करणं किंवा त्यांना एक जबाबदार नागरिक नाही पण जबाबदार एक एम्प्लॉई बनवणं राईट लाईक हे सुद्धा आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो मला खूप आनंद वाटतो की मोस्ट ऑफ देम राईट लाईक आर आयदर वर्किंग विथ अस ऑर दे गॉट राईट लाईक रिअली गुड ऑपॉर्च्युनिटी इन अदर कंपनीज. सो हा एक पहिला भाग झाला. दुसरं म्हणजे आम्ही ग्लोबल ग्रोथ ऍक्सिलरेटर नावाची आम्ही एक उपक्रम आता सुरू केला आहे की त्यामध्ये आम्ही इथले जे पुण्यामधले जे फाउंडर्स आहेत, सक्सेसफुल फाउंडर्स, तर त्यांना आत्ताचे जे नवोदित स्टार्टअप एंटरप्रेनर्स फाउंडर्स यांना आम्ही कनेक्ट करतो. त्या व्यासपीठावरनं आतापर्यंत आदरणीय नरेंद्र काळे सर, आदरणीय आनंद देशपांडे सर आणि इतर अनेक अनुभवी व्यक्तींचे आम्हाला विचार ऐकायला मिळाले.
जपानमधून आलेले सुद्धा आम्ही काही लोक आहेत तर त्यांना आम्ही त्या मंचावरनं कनेक्ट करतो. बाहेरून जे येतात त्यांना सुद्धा कनेक्ट करतो. रिसेंटली आम्ही मेर्करी नावाची एक एकदम फास्टेस्ट ग्रोईंग युनिकॉर्न आहे जपानमधली, तर त्यांचा ग्रुप सीटीओ त्याला आम्ही इथे बोलवलं आणि इथल्या आमच्या जे कोणी फाउंडर्स आहेत त्यांना त्यांच्याबरोबर त्यांचे विचार आणि अनुभव शेअर करता आले. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आम्ही करतो ती म्हणजे उद्योगांना भांडवल मिळवून देण्यासाठीची मदत. आणि त्यासाठी माझा एक कलिग आहे सुधन्वा कुलकर्णी, आणि त्याच्याबरोबर आम्ही आता म्हणजे खरं तिघं कलिग आहेत, सुधन्वा कुलकर्णी, अमोल पांडे आणि नरेंद्र जोशी. यांच्याबरोबर आम्ही क्राफ्टन कॅपिटल नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. आणि मला सांगायला खरंच आनंद होतो की मागच्या वर्षात आम्ही जवळपास एक 60 ते 70 कोटीपर्यंत आम्ही कॅपिटल स्टार्टअप्सना आम्ही मिळवून दिली. आणि यावर्षी आमचा अजूनही म्हणजे ज्या स्मॉल आणि मीडियम स्केल कंपनीज आहेत त्यांना अजून कॅपिटल कशी उपलब्ध करून देता येईल याच्यावरती आम्ही आता फोकस करतोय. आणि म्हणजे मी काय बघितलं आतापर्यंत की ज्या कंपन्या मोठ्या होत आहेत, ग्रो होत आहेत, त्यांना कॅपिटल खूप इझिली मिळते. पण ज्या कंपन्या जेव्हा काहीच नसतात तेव्हा त्यांना जे कॅपिटल देतात ना, म्हणजे आपल्याकडे मला खरंच सांगायला खूप म्हणजे अभिमान वाटतो की नरेंद्र काळे सर, राईट, लाईक जेव्हा काही नसतं तेव्हा जे कॅपिटल देतात ती फार कमी लोक आहेत ऍक्च्युली. आणि मला खरंच म्हणजे आपल्या या गरजे मराठीमध्ये सुद्धा असे बरेच आहेत की जे अशा प्रकारे सपोर्ट करतात. सो मगाशी राहुलनी असं सांगितलं तसं जपानमधली मेरिट संस्था असेल, तिथे जपानमध्ये जे मराठी उद्योजक असतील त्यांना एका जाग्यात जोडण्यासाठी ही त्यांनी आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी एक मेरिट नावाची संस्था उभी केली आहे. त्यातून सुद्धा आम्हाला काही उपक्रम करता आले. मला आणि अगेन राईट लाईक सांगायला खूप आनंद वाटतो की राहुलनी अजून एक तास्किरू इंदो नावाचा एक ग्रुप तयार केला आहे की ज्याच्यातून आम्ही आतापर्यंत जवळपास एक 20 ते 25 गरजू लोकांना, म्हणजे ज्यांना म्हणजे मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा बाकीचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना की एकदम म्हणजे एका दिवसात आम्ही 10-10, 20-20 लाख रुपयाची कॅपिटल गोळा करून देतो. सो दॅट इज ऑल्सो राईट लाईक आय मीन अगेन राईट लाईक ती जी कम्युनिटी आहे आणि फक्त मराठी लोकांसाठी नाहीये, आम्ही इतर लोकांच्या बरोबर सुद्धा काम करून म्हणजे महाराष्ट्रातले जे गरजू लोक आहेत तर त्यांना आम्ही ही एक म्हणजे फंडिंग राईट लाईक उपलब्ध करून देतो गरजू मेडिकल रिलेटेड जी आहे ती. सो असे बरेच ऍक्च्युली उपक्रम जपानमध्ये, इंडियामध्ये आम्ही राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहोत. मला खरंच म्हणजे की ह्याच्या पुढे सुद्धा म्हणजे आतापर्यंत अनस्ट्रक्चर्ड वेनी खूप गोष्टी झाल्या, अजून स्ट्रक्चर्ड वेनी राईट लाईक आमच्याकडून जर काही चांगल्या प्रकारे जर काम करता आलं आणि त्यातून आम्हाला अजून एक मोठा जर इम्पॅक्ट करता आला तर वी वुड बी व्हेरी हॅपी राईट लाईक विथ दॅट. आणि रिअली लुकिंग फॉरवर्ड टू कॉन्ट्रीब्युटिंग. गरजे मराठीचा आवाज पुढील काळात अधिक मोठा, अधिक जागतिक आणि अधिक प्रभावी हो, हीच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. मस्त सर. असं म्हणतात ना, सगळी सॉंग आणता येतात पण पैशाचं सॉंग आणता येत नाही. आणि अगदी किती आपण हल्ली म्हटलं की आता सोपं झालंय कॅपिटल मिळणं, नवीन मुलांना मिळतं, पण तसं नाहीये. तुमच्यासारखे किंवा काळे सरांसारखी लोक आहेत म्हणून असताना सहज भांडवल सुद्धा उपलब्ध होतं आणि तेच खरं जास्त महत्वाचं असतं. तुम्ही अनेक जणांना नोकऱ्याही लावता आम्हाला माहितीये आणि अनेक जणांना भांडवलही देता तेही आम्हाला माहितीये. त्यामुळे तुम्ही दोन्ही अँगलनी ज्या मुलाला जे करायचंय त्याच्यासाठी पूर्णपणे मदत करताय, त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि असेच गरजे मराठी बरोबर राहा आणि गरजे मराठीला जे तरुण जॉईन होत आहेत त्यांना नक्कीच नोकरी असेल किंवा भांडवल असेल कुठल्याही स्वरूपात मदत करत राहा. आणि आज तुम्ही या कार्यक्रमातही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही छानही खूप छान मार्गदर्शन केलं. तर जपानचा मला वाटतं पार्ट आता आपला संपलाय. संपलाय. दादू सर नाही का?